नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज रविवार सुट्टी असल्यामुळे आजचा नवीन मेनू तयार करायला चालू आहे. तुमच्या कर्मजी मला आत्ताच आंघोळ झाले. काय घावल त्याला पुसायचं केस, टॉवेल एकीकडं ही एकीकडं. हे बघा काय तिनं पडदा पकडला, पडदा लागले पुसायला. आता बघ बघा, सगळे तर आज सुट्टी आहे ना, आज सगळी कामं आवरून घेतली. काय हा सगळी कामं आवरून घेतली. मम्मीला मदत करायची आज सुट्टी असल्यामुळं. काय आज स्पेशल काय करायचं चालू आहे माहिती आहे का? काय मोठे ढोकळा. बरोबर, ढोकळ्याची तयारी चालू आहे आमची. आता सगळं मस्त झालं. एक मिनिट फ्रंट कॅमेरा चालू करतो. चालू आहे, तयारी चालू आहे ढोकळ्याची पिठाची. याच्यामध्ये काय काय घातले हो? बेसन, हां, साखर, तेल. ओके ठीक आहे. हे काय मीठ. हे ह्याला काय लावायचं? पाणी. तेल लावायचं ताटाला तेल लावायचं, ताटात वतायचं ते. ओके 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 ओके. मस्तपैकी आज आमच्या ढोकळ्याची रेसिपी चालली आहे घरामध्ये. आज रविवार सुट्टी असल्यामुळं मुलं आत्ता मला सुटल्या. सोनूची आत्ता आंघोळ झाल्या. आता उठल्या, वाजली किती? सकाळचे 9:30 वाजले असले, 9:15 वाजले. 9:15 वाजता मॅडम उठलेत. ते पण असं हाका मारून उठवावं लागतं. आज रविवार सुट्टी असल्यामुळे. शाळा असली बिन तीच एवढं. आता आंघोळ वगैरे झाली तिची. आता नाश्ता वगैरे झाला. आमची आता देवपूजा वगैरे सगळ्या सगळ्यात बघितलं का पहिलं असं टोपामध्ये घेऊन फेटून त्याला मग एकदम पातळ नाही रे, ते मिश्रण जोरात व्हायला लागतं. ते त्यात आणि काय सोडा वगैरे काय टाकलं? लिंबू वगैरे? सोडा नंतर टाकायचं काय? 4 लिंबू, 1 दह्याचं पॅकेट, 1 दह्याचं पॅकेट, 4 लिंबू, थोडीशी साखरेची चिमट आणि मीठ. बेसन पिठामध्ये बनवून घ्यायचे हळद वगैरे घालून. तुम्ही पण असंच करत असाल ना ढोकळा? कोणा तुला पण सुटले माझ्या? आता ग बया, इकडे बघा, इकडे बघ. माझ्या तुला पण सुटले. पप्पांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे असं तिचं मत आहे. पण तोंडाला पाणी खरं सुटले कोणाच्या? तनुच्या सुटले. आता ती शिजस्तवर तिला तुम्हाला सांगा, वडी असू द्या, तुमची परत भजी. हा 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 प्रिय भजी प्रेमी म्हटले तर चालेल तिला. भजी प्रेमी नाही रे. सीजन नाही त्याला बघू नको. ढोकळा तयार व्हायचा नाही. होतोय कसा पीठ बरं? जितकं फेटल तितका ढोकळा तयार होत, म्हणजे फुलतोय असा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. पाहिलं का? अशा प्रकारचं ते पीठ मिश्रण व्हायला लागतं. तेव्हा कुठं ते ढोकळा फुलतो. घट्ट मिश्रण आणि करावं लागते. अगं तनु, अजून शिजायचं आहे तो. शिजायच्या अगोदर तुझं काय चाललंय? आणि आता बघ, ढोकळा काय झालं तुला? नाही नक्की का? परत जर ढोकळा मागितलास ते बघितलं असं हलवून घ्यायचं. हे असं का असतं बरं? याच्यामध्ये फुगे म्हणजे एअर पकडू नये, हवा पकडू नये पिठामध्ये. म्हणून ते जर थोडंसं आपटलं त्याच्यामध्ये पिठामध्ये जे एअर असते ते निघून जाते. अशा प्रकारे थोडे तुम्हाला दिसते का बघा? थोडे बारीक बारीक झाले ह्या निघून जातात. त्याच्यामुळे छानपैकी तयार ढोकळा फुलतो परत नंतर. असं आपण इथं आता टोपात ठेवला बघा. टोप वाव, अशा प्रकारे ढोकळा बघायला दिसतो का तुम्हाला?
कसा तव्या तोफा जाऊन बसलाय बघा हातमध्ये. जरा बॅटरी घे. आमचा जरा थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे. कॅमेराचा प्रॉब्लेम म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम थोडासा आहे. आठवाला की त्याच्याकडे बघू नको शिकून देते बा. ढोकळा खाणार नाहीस का खाणार आहेस? हा मग ढोकळा पाहिजे असेल तर घरातली सगळी काम करायला ना. तुझी शेपडे, दादाचे पेढे, पप्पाचे पेढे, मम्मीचे पेढे, बाबाचे पेढे, सगळ्यांचे पेढे. हे लाडके बाळांचं बघा कसं काकडी बसली. बघा कसं लाडके बाळांचं आहे का? काय करायचं लई लाडकं बाळ. किती घे घालायची बाळा मला ठीक आहे. मग तुला काय सांगायचं का? ढोकळा किती आवडतो सांग. नाही बघा ढोकळा अशा प्रकारे त्याच्यानंतर झाकून ठेवला आहे पूर्णपणे. खाली बारीक गॅस का मोठा गॅस आहे? मिडियम गॅस ठेवलेला आहे. मला दिसतो तुम्हाला मिडियम गॅस खाली ठेवलेला आहे. वरनं टोपावरती फडक्यात गेले. अच्छा पाणी टोपण झाकले त्याच्यावरती. पण पाणी काय होते टोपणाचं जे पाणी बरोबर झाकणाचं जे पाणी असते ते पाणी बाष्पात त्यात पकडून त्यांना ते ढोकळ्यावरती करून म्हणून ते खालून फडकं लावले असं टॉवेल लावलं आहे. टॉवेलमध्ये झाकून ठेवून ते टोपावरती झाकून ठेवले. जर बाष्प पकडलं तर ते पाणी टॉवेलमध्येच साचून राहावं खाली पडू नये. आणि पाणी खाली पडल्यावर काय होईल ढोकळा पातळ होईल तेव्हा फुगणार नाही आहे ना बरोबर का? त्याला एक 20-25 मिनिटं शिजल्यानंतर मग त्याला तुम्हाला दाखवतो किती मस्त ते शिजल्यानंतर त्याच्यावरती मस्तपैकी असं काय म्हणतात तेलाचं फोडणी द्यायची असते. फोडणीच्या तयारी चालू आहे की बघा आता असे हे मिरच्या वगैरे घेतल्या त्याच्यामध्ये. कशी द्यायची फोडणी बरं बघून सांग की. तोंड कसं शिवाय पडलं असं तुम्ही मारलं नवरे मात्र. मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची. हां फोडणी पात्र असं आहे काय सांग की कसं भांडायचे. मग तुला असं का तोंड केलं आंघोळ केली ना सकाळी? मग पावडर बिवडर जरा काय लावायचं नाही लाली लिपस्टिक काय? हा आवडत नाही नसती लावत नसती लावत ती लावत नसते ती. आणि आरशा पुढे उभारलं ना अर्धा तास हलत नाही ती. मग ती केस इकडंच गेली तिकडंच आली. पावडर व्यवस्थित पाहिजे टिकली पाहिजे. आता झालाय ढोकळा शिजलाय मस्त भैया. अरे कसला फुगलाय माहिती आहे का? हा नो अजून आमचं छोटस किचन आहे. बोल की काय माया पडत होतं रे. आमचं किचन आहे छोटस. तुम्हाला दिसत असेल सर कॅमेरामध्ये. आणि हा इथं आमचा देवारा इथं आहे बघा. तर बाकीची माहिती आम्हाला तुम्हाला थोडंसं बघा. इथं देवारा आमचा आहे छोटा. इथं आम्ही सकाळी पूजा केल्याशिवाय मी तर काय दुकानात जात नाही. मग उशीर झाला तरी चालेल. ती मिसेस तिला पण माहिती आहे. आता रविवार सुट्टी आल्यानंतर देवपूजा करतो. जरा वेळ झाला तर पाठवलं दुकानामध्ये. जरा जा म्हटलं बाळा एक ब्लॉग तयार करायचा आहे. तू तर खाली तू पण खाली ना तू खाली ढोकळा मंडळी तयार झालेला आहे. आणि आता ठेवतो खाली. आणि कसा झालाय तुम्हाला दाखवतो. जरा माणसं मग खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम पाहू शकता. बॅटरी दाखवते असं समज होते. आणि हा आमचा घरगुती ढोकळा तयार झालेला आहे. सुपर. तुला आवडत नाही तर मग कशाला तू हात चालू कर जा. आम्ही बघतो काय करायचं पटकन. ए बाहेर जा बाहेर जा. इथून कुठे काय आई जा बाहेर. चल चल इकडं येऊ नका आतमध्ये. बघा हे तुम्ही ढोकळा बघू शकताय आहे का? बघा तुम्ही पाहू शकताय स्पंची आणि मस्त घरगुती पद्धतीचा ढोकळा झालेला आहे. आणि का केलं ते आपल्यामध्ये हॅपी बर्थडे टू यू
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. कोणाचा बर्थडे? ढोकळ्याचा बर्थडे का तुझा बर्थडे? ढोकळ्याचा बर्थडे आम्ही साजरा केला बा. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अशा प्रकारे ढोकळा बारीक 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 पीस केले बघा तुम्ही. ती मुलगी आमची हुशार आहे हो बरं का. म्हटलं अगं दाखवतोय नाही खात बघते असे माझ्याकडे जाऊन मी काही खाणारच आता पीस. हा बघा दिसतोय असा स्पंज तयार होतोय बघा बघा. गरम आहे अजून तो त्याच्यामुळं थोडस थंड झाला म्हणजे तो मस्त. तुला कसं वाटलं ढोकळा आज केल्याबद्दल? मोठ्याला बोल की. छान. तुला आवडत नाही का ढोकळा? तू भजी प्रेमी. परत वडी 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 जी आपण कशा पिठाची ते आळूच्या पानाची वडी ती पण तिला खूप आवडते. ती सुद्धा छान होते. आणि पाठीमागं आपण तुम्हाला बिर्याणीचा दाखवलं. आज डोसा आहे. बिर्याणी काय असते आमची माहिती त्याच्यामुळं आज नाश्ता आहे ढोकळ्याचा डोसाच म्हणते मी. ठीक आहे ओके 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 ठीक आहे. मोहरीची फोडणी चालल्या बघा. मोहरी फोडणी चालल्या. त्याच्यामध्ये काय काय घातली? जिरे मोहरी कढीपत्ता. टेस्ट सांग. तोंडात सगळ्यात सगळ्यात तोंडात सगळ्यात तोंडात सगळ्यात तोंडात टाकी पूर्णपणे. हा आता सांग मला टेस्टीची कशी. इकडे बघ कॅमेरा. इकडे बघ कॅमेरा बघ. सांग. काय मीठ कमी काय जास्त? बरोबर आहे. ओके तुम्ही टेस्ट केल्या म्हटल्यानंतर सगळ्यांनी टेस्ट केल्या. आता हे वरती झालं. मसाला काय झाला? मसाला ती कोथिंबीर वरून टाकायची. बोला अशा प्रकारे नाही लसूण टाकते काय पडतो काय मस्त मी त्यात टाकायची. अशा प्रकारे ते तेल जिरं मोहरी वगैरे टाकलेलं आहे. त्यामध्ये साखर थोडीशी टाकलेली कोणतं सगळं हा बघा डोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे याचा पाहू शकता. तरुण हात काढ बाळा मस्तपैकी. अगं बाई इकडे जाता कॅमेरा बघ. कसं वाटलं सांग बघ. हा इकडे बघ कॅमेरा बघ कॅमेरा बघ. पाहू 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 का छान छान म्हणतात. पाणी पाणी छान छान झालंय. या मंडळी तुम्ही पण खाऊन घ्या. तुम्ही आता अक्षरशः खरंच तोंडाला पाणी सुटले. खाऊ का? मस्त झालंय. आईला बाबाला देऊन ये. मस्त झालं क्वालिटी. तुम्ही पण असं घरी करून पहा. मस्त. तुम्हाला रेसिपी पाहिजे म्हणजे कशी करायची बनवायची हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि खाली कमेंटमध्ये आम्हाला लिहा आणि तुम्हाला नक्की आम्ही सहकार्य करू. नाश्ता मुलांना आपण संडेच्या दिवशी सुट्टी दिवशी आपण आपल्या मुलांना करून देऊ शकता. तुम्ही घरच्या घरी. दुकानचं खाण्यापेक्षा ही घरामध्ये बनवून सुद्धा छान बनवता येतो. घरामध्ये मुलांना सुद्धा आवडेल. तुम्ही नक्की बनवा आणि आपल्या मुलांना खायला घाला. अन्नपूर्णा म्हणतात ना अन्नपूर्णा
अशी अन्नपूर्णा असते हातामध्ये. इकडे घ्या. अन्नपूर्णा ही आपल्या घरच्या स्त्रीच्या, बायकोच्या म्हणा, आईच्या हातामध्येच असते. त्याचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सुट्टी घरामध्ये शक्यतो करून घालवा. आपल्या मुलांच्या सोबत, आपल्या मिसेस सोबत, आईवडिलांच्या सोबत घरामध्ये एन्जॉय करा. वातावरण पावसाळ्याचं आहे बाहेर, त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर शक्यतो करून परिस्थिती बघून तुम्ही घराबाहेर पडा.